शरीर जिंकणं एवढं सोपं आहे काय? शरीर शरीर कळतंय का तुम्हाला? ओ शरीर शरीर जिंकणं एवढं सोपं नाही. ऐका, एखादा आवडता पदार्थ जर तुमच्या ताटात आला तर जर ते 2-2 नियमाने वाढलेले असले, गुलाबजामुन पंक्तीत किती वाढतात? 2 नियमाने जर वाढलेले असले आणि जर ते आम्हाला आवडत असले तर आम्ही लाज सोडून वाढणाऱ्याला म्हणतो अजून 2 ठेव. का म्हणतो? कारण ते आपल्याला आवडतात आणि ते आवडतात म्हणून आपण लाज सोडली, याचा अर्थ इंद्रिय आपल्या ताब्यात नाही. लक्षात येतं तुमच्या? लक्षात येतं? आणि माणसं महाराज इंद्रिय ताब्यात जाऊ दे मर्द्या, काही काही खायला इतके लालाप झालेले आहेत, इतके खातेत त्याला लिमिट नाही काही खाण्याला. रवी महाराज लिमिट नाही महाराज खायला. अहो जरी पंगत दुसऱ्याची आहे सुभाऊ, जरी पंगत दुसऱ्याची आहे, जरी दुसऱ्याचं अन्नदान आहे, वाढणारे दुसरे आहेत, पण पोट आपलं आहे की नाही? मी तुम्हाला शपथ खोटं सांगत नाही. काय झालं, एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं, आमच्या जवळचं होतं. तर श्राद्धाचं कीर्तन झालं, मी संकेत दादा जेवायला बसलो, पंक्तीला जेवायला बसलो. तर माझ्या समोर एक जण जेवायला बसला होता. तर जिलेबी होती, जिलेबी पंक्तीला. ते जिलेबीचं ते गोल राहत होते, एक येटुळ. तुम्हाला काय म्हणते तुमच्याकडं? येटुळच म्हणते ना? हा येटुळच. एक येटुळ असे त्याने किती येटुळे खाल्ले असतील? माझ्या समोर होता तो, त्याने किती येटुळे खाल्ले असतील? अंदाज सांगा ना तुम्ही. किती? 10-12, 4-5. 4-5 ने काय होतं? 10-12 लईत लई 10. 10 3 10 20 25 नाहीच, 72 येटुळे. 72 येटुळे. नाही मी शपथ खोटं नाही सांगणार तुम्हाला, शपथ खोटं नाही. 72 येटुळे जिलेबी खाली. म्हणजे इतकी. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पाहतो मी, नंतर गप्पा मारा, माझ्याकडे पहा. 72 येटुळे जिलेबी खाली. अक्षरशः जिलेबी इतकी का ढेकर द्यायला जर आ केला तर जिलेबी आतून राम राम घालीत होती. इतकी जिलेबी खाली. बरं ते जिलेबीचं काही नाही, खाऊ द्या मरते, जाऊ द्या, जिलेबी खाणे का त्याचा काय फरक नाही पडत. पण त्या पंक्तीला मठ्ठा आलेलाच नव्हता आणि ते मठ्ठ्यावाला साऱ्यात शेवटी बादली घेऊन पळत सुटलं. मठ्ठा 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 मठ्ठा. ते 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 जेवणार ते घामाघूम झालेलं होतं, जीव ते घामाघूम. ते इतकं तळतळलं, ते म्हणे अरे तुम्हाला काही वाढायची आकली आहे का रे? अरे पार पंगत उठायची वेळ झाली तरी मठ्ठा तुमचा तिकडच बोंबला धिंडा इकडे. त्याच्याकडून त्यांनी मठ्ठ्याचा तो मग्गाच घेतला आणि जसा त्याने मग्गा घेतला त्या गारमाटाच्या नादात त्याने तो मग्गा असा घटा 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 पिऊन घेतला, अख्खा मग्गा पिऊन घेतला. माझं मात्र डोकं बंद झालं पीटी मास्तर. का? कारण याने ढोयकर द्यायला आ केला तर जिलेबी दिसत होती, याने मग्ग्या भरून मठ्ठा बसवला कुठं? तुम्ही विचार करा, मग्ग्या भरून मठ्ठा कुठं बसवला असेल? माझ्या डोक्यात फिरायला लागलं. मी म्हणलं याने मठ्ठा बसवला कुठं? आपण याला विचारल्याशिवाय जायचं नाही. मग जेवण झालं, ते टँकरवरती आम्ही हात धुवायला गेलो. तर ते हात धुता गंमत अशी झाली, त्याला मी म्हटलं भाऊ रामकृष्ण हरी, म्हटलं मला तुमच्या संग बोलायचं होतं. ते म्हणे बोला ना महाराज. मी म्हटलं बाबा मी तुमच्या समोर बसलेलो होतो, मी तुम्हाला पाहिलं, राग नका येऊन देऊ, पण मी तुम्हाला पाहिलं बा, जवळजवळ तुम्ही 72 येटुळे जिलेबी खाली. ते म्हण मग तुमच्या बापाचं काय गेलं त्याच्यात? मी म्हणलं माझ्या बापाचं काहीच नाही गेलं, माझ्या बापाचं काही नाही गेलं, पण तू जवळजवळ 72 येटुळे जिलेबी खाली, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. अक्षरशः तो ढेकर द्यायला केला तर जिलेबी दिसत होती गड्या, तो मठ्ठा बसवला कुठं? तो म्हणे महाराज आता तुम्हाला राग येऊन देऊ नका. म्हटलं नाही राग येणार, सांग. ते म्हणे काय तुम्ही निस्तेच कमर बांधिता आणि फेटे बांधिता आणि निस्तेच कीर्तन करता, तुम्हाला कळाना वळाना. म्हणलं अरे पण झालं काय, उरकी तो कशाला? मठ्ठा बसवला कुठं? सोपा प्रश्न आहे, सोपं उत्तर सांग. तो म्हणला बाबा मठ्ठ्याला काय जागा लागत. म्हणलं मग काय लागत? म्हणे जिलेबीच्या पोंगळ्या काय लागत. म्हणजे जिलेबीच्या पोंगळ्यात मठ्ठा बसवणारे सुद्धा जन्माला येईल. खाणं म्हणजे काय, किती खावं माणसाने, खाण्याचं काही लिमिट आहे का नाही? ते आता गोकुळाष्टमीच्या दिवशी, म्हणजे आता रिसेंट किस्सा घडला आता याच्यामध्ये श्रावणामध्ये. गोकुळाष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमी आणि तिसरा सोमवार एकत्र आला होता या वर्षी. पहा ते काय झालं, 10 ते 12चं कीर्तन, जन्माचं कीर्तन, कृष्ण जन्माचं 10 ते 12 रात्री. आणि त्या 10 च्या 12च्या कीर्तनात गंमतच झाली. असे लोक शेजारी पुढे बसले होते, तर त्या समोरच्याला काय बळजबरी धरायला लावली होती. काय काय एकादशी घरच्यांनी बरं का, इतकी साबुदाणा खायला होता त्याने, तुम्हाला काय सांगा.
ते असंच बोलता बोलता त्याचं काय झालं का त्याला ठसका आला तो अक्षरशः नाकातून साबुदाणा उडाला. काही लिमिट आहे का नाही? तुम्ही विचार करा तुम्ही महाराज. अहो पोट तर आपलंय की नाही? वाढणारे जाऊ द्या मारू द्या, खाणारे देणारे भरपूर आहेत. अहो पण खाण्याचं सुमार आपल्याला पाहिजे की नाही? अरे नुसतेच पंक्ती पठाण म्हणून जन्माला आले काही माणसं महाराज. नाही 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 महाराज, इंद्रियावरती ताबा असला पाहिजे. ज्याचा इंद्रियावरती ताबा आहेत ना त्याला परमार्थ श्रेष्ठ होतो. महाराजांनी स्वतः सांगितलं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार, नाही का? नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार युक्त असावा, विहार युक्त असावा, निद्रा सुद्धा युक्त असावी महाराज. त्याच्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि ती सगळ्या गोष्टी समावून, सगळ्या गोष्टी सारख्या ठेवून, सगळ्या गोष्टी मापक ठेवून संतांनी इंद्रियावरती सुद्धा विजय मिळवला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काम क्रोध बंदी खानी तू कामने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. तुकोबराय म्हणतात, इंद्रियावरती सत्ता मिळवली. संतांनी जग जिंकलं दादा, संतांनी इंद्रिय जिंकले दादा. तिसरा पुरुषार्थ सांगितलं मी काय? काळ जिंकायला सांगितला. काळ 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 जिंकायला. काळ म्हणजे कोण? मृत्यू. मृत्यू मृत्यूवरती सत्ता करायची. पण मृत्यूवरती सत्ता करणं सुद्धा सोपं नाही या जगामध्ये. येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार, येरती पामर जीवकी पामर जीवन. मरावं लागन हे अंतिम सत्य आहे. आणि त्याच्यातही काळ जिंकायला सांगितला. हा काळ सुद्धा जगाच्या पाठीवर कुणाला जिंकता आला नाही, पण माझ्या संतांनी जिंकला. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ, जळी दगडा सहित वया, समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. काळ तुकोबरायवरती चाल करू शकत नाही. काळ तुकोबरायांनी जिंकला. काळही जिंकला, जगही जिंकलं. ऐका, जगही जिंकलं, इंद्रियही जिंकले. आणि हे सगळं जिंकत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एवढंच नाही तर देव सुद्धा संतांनी जिंकला. चारही पुरुषार्थ ज्या संतांच्या जवळ आहेत, महाराज म्हणतात असे जे संत आहेत ते कसे आहेत? धन्य ते संसारी
अन्यते संसारी दयावंताचे अंतरी दयावंताचे अंतरी दयावंताचे अंतरी दयावंताचे अंतरी देव उपकारासाठी देव उपकारासाठी वाजवा वाजा जोरदार टाळी वाजा जोरदार. हा हे आपल्या परिसराचं रत्न आहे. हे सगळीच मंडळी, हे सगळे गुणवान, हे सगळी जुळवाजुळव करण्यासाठी दुसऱ्या तालुक्यांना किती कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला त्याची कल्पना नाहीये. हे आपल्या जवळ उपलब्ध आहेत म्हणून आपल्याला मिळतात. हे सगळं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. अगस्ती महाराजांची ती कृपा आहे. महाराज सांगतात धन्य ते संसारी ज्याने या मृत्यू लोकात येऊन त्यांचं काम चोख केलं. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा निवाडा, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. वाटा उजळण्यासाठी आले आणि संतांनी ते कार्य अत्यंत चोख पद्धतीने केलं आणि ते चोख पद्धतीने काम करून तुमच्या आमच्या कल्याणाचा मार्ग मोकळा केला. अरे भगवान परमात्म्याची भक्ती सोप्या पद्धतीने सांगण्याचं काम संतांनी केलं. याच्यापेक्षा त्यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे? अरे विश्वाचा नायक जगाचा मायबाप ज्या संतांच्या घरी काम करतो, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तिरी दूतसे. आणि कोणता देव येतो? तो देव म्हणजे काय सामान्य आहे?